श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. मित्रांनो, आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, नम्रता आणि आत्मशुद्धीचा दिवस. या पवित्र दिवशी आपण मंदिरात जाऊ शकत नसलो तरी घरातच काही असे सोपे उपाय आहेत जे विठोबाची कृपा आणि लक्ष्मीचं आगमन घरात निश्चित करतात. आज आपण जाणून घेणार आहोत घरात बसून करायचे 8 प्रभावी एकादशी उपाय जे तुमचं घर पवित्र करतील आणि मनात शांती भरेल. उपाय पहिला, गंध फुलं आणि पांढरं वस्त्र देवास अर्पण करा. देवघरात पांढरी पडताळ ठेवून विठोबाला गंध फुलं आणि गोडीने ओवाळा. पांढरा रंग पवित्रतेचं प्रतीक मानला जातो. उपाय दुसरा, जय हरी विठ्ठलचा 11 वेळा जप करा आणि फुंकर मारा. घरात सर्व कोपऱ्यात गंध मिश्रित अक्षता टाका आणि नामजप करत घरभर फुंकर मारा. नकारात्मक ऊर्जा निघून जाते. उपाय तिसरा, गंगाजल, तुळशी, कापुराचं पाणी शिंपडा. पाण्यात गंगाजल, तुळशी पान आणि कपूर घालून संपूर्ण घरात शिंपडल्याने घर शुद्ध होतं आणि प्रसन्नता येते. उपाय चौथा, दरवाजाजवळ हळदी कुंकवाची रांगोळी काढा. सडसडीत हळद कुंकवाने प्रवेशद्वार सुंदर करा. लक्ष्मीच्या स्वागतासाठी हे खूप शुभ मानलं जातं. उपाय पाचवा, विठोबाचे पाय फुलांनी तयार करा. पांढरी फुलं व तुळशीने उंबरठ्यावर विठ्ठलाचे चरण रचून घरात पावनता आणा. उपाय सहावा, संध्याकाळी कीर्तन किंवा अभंग चालू ठेवा. घरात विठोबाच्या अभंगाचा आवाज घुमवा. तुकाराम बोले, ज्ञानोबा माऊली असे अभंग मनाला शांती देतात. उपाय सातवा, रात्री झोपताना हरिपाठ ऐका किंवा जप करा. श्रीराम जय राम जय जय राम असा जप झोपण्यापूर्वी केल्यास मन शांत राहतं आणि चांगली झोप लागते. उपाय आठवा, सुपारी, तुळशी व साखर देवाला अर्पण करून दाराजवळ ठेवा. हे नैवेद्य दाराशी ठेवणं म्हणजे समृद्धीचं स्वागत करणं. हे एक खास घरगुती तंत्र आहे. मित्रांनो, एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे, ती एक भावनांची पूजा आहे. या दिवशी आपण देवापर्यंत पोहोचतो, पण घरात बसूनही आपण तोच अनुभव घेऊ शकतो, तोच शांतीचा मार्ग निवडू शकतो. ही छोटी छोटी कृती फक्त विठोबाच्या भक्तीनं केली तरच ती फलदायी ठरते. या एकादशीला नामस्मरण, नम्रता आणि सेवा हाच आपला खरा व्रत असू द्या. जय हरी विठ्ठल. पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम असो.